विषय आहे परिसर अभ्यास। अभ्यासक्रमाचे ध्येय आहे प्राणी पक्षी यांच्या विविध निवाऱ्यांची माहिती, निवाऱ्यांची गरज, निवाऱ्यांचा उपयोग आणि निवाऱ्यांची रचना। त्या ठिकाणी कोणत्या क्षमता विकसित होतील, विविध प्राणी आणि पक्षी यांच्या राहण्याची ठिकाणे आणि वैशिष्ट्ये जाणतो। इयत्ता तिसरीचा हा विषय आहे। यामधून अध्ययन निष्पत्ती परिसरातील प्राणी आणि पक्षी यांची राहण्याची ठिकाणे सांगतो। दुसरा आहे विविध प्राण्यांच्या निवाऱ्यांची वैशिष्ट्ये सांगतो। तिसरा विविध प्राण्यांच्या निवाऱ्यांचे वर्गीकरण करतो। चौथा आहे आपल्या नेहमीच्या पाहण्यातील निरीक्षणावरून निष्कर्ष काढू शकतो। प्रश्न प्रकार वस्तुनिष्ठ, लघुत्तरी आणि दीर्घोत्तरी। निम्नस्तर प्रश्न आहेत आम्ही काढलेले। प्राण्यांच्या निवाऱ्यांची नावे सांगा। दुसरा प्रश्न आहे निवारा म्हणजे काय। तिसरा प्रश्न आहे योग्य जोड्या लावा। चौथा प्रश्न आहे रिकाम्या जागा भरा म्हणजेच गाळलेले शब्द भरा। त्यानंतर काढलेल्या शब्दामध्ये सगळ्या पक्ष्यांची घरटी रिकामी जागा नसतात। दुसरा आहे शिंपी नावाचा पक्षी चिमणीपेक्षाही रिकामी जागा असतो। तिसरा आहे वाघ, बिबटे, तरस डोंगराच्या रिकामी जागा राहतात। आणि चौथा आहे रिकामी जागा ज्या निवाऱ्याला तबेला म्हणतात। उच्च स्तर प्रश्न असे काढलेले आहेत आम्ही। प्राण्यांना निवाऱ्याची गरज का भासते। दुसरा प्रश्न आहे गुहेची वैशिष्ट्ये सांगा। तिसरा आहे प्राण्यांसाठी निवारे नसते तर। चौथा आहे मधमाशीचे पोळे यांची रचना कशी असते। पाचवा प्रश्न आहे मानव निर्मित आणि नैसर्गिक निवाऱ्यांचे वर्गीकरण कसे करा। शिंपी पक्षी पाने शिवण्यासाठी काय काय वापरतात। आणि सातवा प्रश्न आहे सिमेंटने बांधलेल्या घरात सहसा उंदीर आणि घुशी यांचा शिरकाव होत नाही। अशा प्रकारे क्षमता आधारित प्रश्न निर्मिती कौशल्य विषय परिसर अभ्यास आमच्या ठिकाणी तयार केलेला आहे। सहभागी आहेत प्रदीप मेश्राम सर फेरीपट, पी.के. धुर्वे सर किरमटी, प्रवीण एच अंबादे कालेपेंढरी, शंकरजी नखाते डांबे विरली, ज्ञानेश्वर धुर्वे सरांडी बुद्रुक आणि भाबडे सर व इतर सर। धन्यवाद।